भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी रक्षाबंधनानिमित्त लता मंगेशकर मातोश्री योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे गर्भवती महिलांना निशुल्क नॉर्मल आणि सिझेरियन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध होईल। याशिवाय त्यांचे सर्व तपासण्या, औषधं तसेच दररोज 2 वेळा जेवण आणि चहा नाश्त्याची मोफत सोय करण्यात येईल। या योजनेअंतर्गत ओपीडीमध्ये सुद्धा गर्भवती महिलांना तपासण्या, औषधी आणि सल्ला मोफत दिला जाईल आणि त्यांच्या डिलिव्हरीपर्यंत सर्व उपचार निशुल्क उपलब्ध पोहोचतील। काटोल येथे रक्षाबंधनानिमित्त आयोजित महिलांच्या मनोमिलन कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर आशिष देशमुख यांनी या योजनेची घोषणा केली आहे। महिलांच्या सन्मान आणि प्रगतीसाठी महायुती सरकारच्या वतीने अनेक योजना राबवल्या जात आहे आणि लता मंगेशकर मातोश्री योजना ही त्याचाच एक भाग आहे। या योजनेचे हजारो महिलांनी स्वागत केले आणि त्यांना राख्या बांधून हा आनंद व्यक्त केला। आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्या निमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली। या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्ती बहिणींना 1500 रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे। त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण, बहिणींना आत्मसन्मान आणि अडीअडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र सरकार, महायुती उभी आहे, हाच त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले। पुष्कळशा लोकांना त्या निमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे। 3000 रुपये मिळालेले आहे। येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे। त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटल तर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्यांच्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल असो सिझेरियन असो संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडो मध्ये मिळणार आहे। नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो। अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकर मध्ये अत्याधुनिक सुविधा, चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे। विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्यानिमित्ताने काय ज्या खर्च असेल, सिझेरियन असेल, नॉर्मल डिलिव्हरीज असतील, या सगळ्या निशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येतील। ही योजना देखील आजपासून चालू आहे।